सर्वांना दंडवत प्रणाम तथा नमस्कार। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी स्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र जायकवाडी येथील धरणाचा जलसाठा पाहण्यासाठी आलेलो आहे। सर्व मित्रांनो, मी जवळपास 20-25 दिवसापूर्वी या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळेस जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी ही फक्त 25% होती। अनेक लोक, अनेक शेतकरी लोक, अनेक सद्भक्त मला जोडलेले आहेत आणि त्यांना आज धरणाची पाण्याची पातळी किती आहे हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आजच्या भागामध्ये आपण जायकवाडी धरणाचा एकूण जलसाठा किती दरवाजे उघडलेले आहेत, आवक किती आहे, पाण्याचा विसर्ग किती होत आहे, डावा कालवा व उजवा कालवा इत्यादीची माहिती आपण या व्हिडिओ मधून घेणार आहोत। प्रथम माझा संभाजीनगरहून जायकवाडीकडे येणारा प्रवास आणि त्यानंतर जायकवाडी धरणाची आपण माहिती जाणून घेणार आहोत। दंडवत प्रणाम। स्थान दर्शन या सदरामध्ये आज आपण संभाजीनगरवरून आपण जायकवाडी धरण पाहण्यासाठी चाललेलो आहेत आणि जायकवाडी धरणाची पाण्याची पातळी किती आहे तेही पाहणार आहोत आणि दुसऱ्या भागामध्ये सर्वज्ञांची स्थानं किती पाण्यात गेलेली आहे तेही पाहणार आहोत। या ठिकाणी हे चौक आहे पहा, श्री चक्रधर स्वामी महानुभाव आश्रम चौक। या ठिकाणावरून आपण इकडे पैठण मार्गाने सध्या निघत आहोत। दंडवत प्रणाम। आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध जायकवाडी धरणाविषयी माहिती पाहणार आहोत। जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर असलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे आहे। या धरणाला नाथसागरही म्हणतात। हे एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळजवळ 2.40 लाख हेक्टर या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे। जायकवाडी धरण 60 किलोमीटर लांबी आणि 10 किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे। जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणी साठ्याची क्षमता आहे। हे धरण एकदा भरलं तर 2 वर्ष शेतीच्या पाण्याची व 4 वर्षे पिण्याच्या पाण्याची सोय होते, म्हणून याला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो। या धरणाचं बांधकाम 1965 साली व संपलं 1976 साली। जलाशयाची क्षमता 2170 दशलक्ष घनमीटर इतकी आहे। याचं क्षेत्रफळ 350 वर्ग किलोमीटर इतके आहे। विद्युत उत्पादन क्षमता, स्थापित उत्पादन क्षमता ही 12 मेगावॅट इतकी आहे। नाथसागरावर मराठवाड्यातील 5 जिल्हे अवलंबून आहेत। त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड हे 5 जिल्हे जायकवाडी धरणावर थेट अवलंबून आहेत। तर परळी येथील वीज निर्मिती करणारं थर्मल सुद्धा याच पाण्यावर अवलंबून असतं।
जायकवाडी धरणाला उजवा व डावा असे दोन कालवे आहेत. डाव्या कालव्याची लांबी तब्बल 208 किलोमीटर इतकी आहे, तर उजव्या कालव्याची लांबी 132 किलोमीटर इतकी आहे. जायकवाडी धरणातून तब्बल 2.5 ते 3 लाख हेक्टर शेतीसाठी पाणी सोडलं जातं. याच धरणावर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन महानगराच्या पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. तब्बल 400 गावांची तहानही जायकवाडी धरण भागवतय. छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज, शेंद्रा, चिकलठाणा, पैठण आणि जालना येथील औद्योगिक वसाहती सुद्धा याच धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे मराठवाड्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणे असंही समजलं जातं. या धरणाची आणखी थोडीशी माहिती पाहूया. हे धरण मातीचा भराव व दगडी बांधकाम यांनी केलेलं आहे. याची उंची 41.3 मीटर इतकी आहे. लांबी 9,997.67 मीटर इतकी आहे. एकूण दरवाजे 27 असून यस आकाराचे आहेत. संदर्भ जे कुचीवाडी ते जायकवाडी. तर चला प्रत्यक्ष जायकवाडी धरणाची आजची पाण्याची पातळी, 27 दरवाजे व दोन्ही कालवे आपण पाहणार आहोत. आणि आपल्याला या धरणाचा आजची टक्केवारी किती आहे हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आज आहे 11 सप्टेंबर 2024 आणि ज्या ठिकाणी मी थांबलोय या ठिकाणी जायकवाडी धरणाचे जे 27 दरवाजे आहे याच्या खाली मी आलेलो आहे आणि त्याच्यापैकी सध्या 18 दरवाज्यातून पाणी सोडलेलं आहे. अतिशय पांढरे शुभ्र या दरवाज्यातून पाणी खाली येताना आपल्याला दिसतंय. खाली जी गोदावरी आहे ती नदी खाली वाहत असताना आपल्याला दिसत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला अतिशय नयनरम्य वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय. सर्व सद्भक्तांनो, सर्वज्ञांची अनेक स्थाने सध्या पाण्यात बुडालेली आहे आणि एक आनंदाची बातमी की जायकवाडी धरण सध्या फुल्ल भरल्यामुळे या 18 दरवाज्यातून पाणी खाली सोडलेलं आहे. ते पाहणार आहे, गेज पाहणार आहे, त्याचबरोबर डावा कालवा, उजवा कालवा आणि परिसर देखील आपण पाहणार आहे. समोर जे आहे काही दरवाज्यातून पाणी येत नाही. त्याच्यानंतर आपण थोडस पुढे जाऊया आणि ते जे काही शीन आहे ते शीन पाहण्यासारखं आहे आणि जवळपास दुधासारखं दिसणारं पांढरं शुभ्र पाणी या 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग होताना आपल्याला दिसत आहे. अतिशय नयनरम्य असं हे वातावरण आहे. त्याचबरोबर या जायकवाडी नदीमध्ये खाली पाणी जाताना आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर हे तसंच पैठणकडे जायकवाडी नदी खाली जाते आणि लाटा देखील बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आणि सर्व मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये वरती बंधाऱ्यावर जाऊन अथांग जो काही समुद्राचा आहे जलसागर ते पाहणार आहे, गेज पाहणार आहे. वंदे जगद्गुरु आता आपल्याला अगदी धरणाच्या पायथ्याशी जाऊन हे जे काही 27 दरवाजे आहे ते अगदी जवळून पाहायचं आहे. वा वा, एकदम अप्रतिम आहे. आणि आपणही जे काही 18 दरवाजे आहे त्यातून आपण पाणी पहा कशा पद्धतीचं चालू आहे ते.
आज आपण जायकवाडी धरणाच्या जे विद्युत निर्मिती केंद्र आहे या भागात आलेलो आहे आणि या जवळच उजवा कालवा देखील आहे। सर्व सद्भक्तांनो, ज्या ठिकाणी मी आलेलो आहे या ठिकाणी वीज निर्मितीचं केंद्र आहे, ज्याच्यामध्ये स्थापित उत्पादन क्षमता 12 मेगावॅट इतकी आहे। त्यानंतर या साईडला मेन सांडवा आहे, इथे खाली आपल्याला दिसत आहे, ते सध्या बंद केलेलं आहे। आणि त्याचबरोबर जायकवाडीचे एकूण 27 दरवाजे आहेत। या 27 दरवाजे जे आहे ते आहे एस आकाराचे आणि 27 दरवाजापैकी 18 दरवाजातून सध्या पाण्याचा विसर्ग होत आहे। आणि प्रत्यक्ष आपण हे विसर्ग कशा पद्धतीने होत आहे ते पाहूया। दरवाजे 10, 27, 18, 19, 16, 21, 14, 23, 12, 25, 11, 26, 13, 24, 15, 22, 17 आणि 20 या दरवाजातून एकूण 9432 क्युसेसनी पाण्याचा विसर्ग होत आहे। जलविद्युत केंद्राद्वारे 0 आहे। उजव्या कालव्यातून 600 क्युसेसनी पाणी सोडलं जातं आणि जे दरवाजा उघडलेले आहे ते अर्ध्या फुटाने उघडलेले असल्यामुळे सध्या आपण हा पाण्याचा जो काही साठा आहे किंवा सोडलेलं पाणी आहे आपण सध्या पाहत आहोत। उजवा कालवा पाहण्यासाठी आपण निघालेलो आहे। स्थान दर्शन भ्रमंती दरम्यान आज आपण श्री क्षेत्र जायकवाडी पैठण येथील धरणावरती आलेलो आहे। सर्व शेतकऱ्यांना डावा आणि उजवा कालवा माहिती व्हावी या हेतूने मी या ठिकाणी आलेलो आहे। इथे गेट आहे आणि आपण समोरचाही भाग पाहूया। आज आपण जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्याजवळ आलेलो आहे। या ठिकाणी उजव्या कालव्यातून पाणी सोडलेलं आहे आणि हे पाणी सध्या खाली जात असताना आपल्याला दिसत आहे। जे माजलगाव, बीड, गेवराई या परिसरामध्ये पाणी जात आहे। मी सध्या उजव्या कालव्याजवळ आलेलो आहे आणि यातून हे जे काही पाणी सोडलेलं आहे ते आपण सध्या पाहत आहोत। या ठिकाणी जे काही गेट दिलेलं आहे ते 464 म्हणजे 100% भरलेले इथून आहे। आणि त्याच्यानंतर खाली जे आहे याच्यातून खाली पाणी सोडलेलं आहे। आता आपण जायकवाडी धरणाजवळ आलेलो आहे आणि अनेक पर्यटक सध्या हे धरण पाहण्यासाठी येत आहेत। अनेक दुकान या ठिकाणी सजलेले आहे आणि समोर देखील आपल्याला या ठिकाणी गर्दी दिसत आहे। चला प्रत्यक्ष आपण धरणाकडे जाऊया। पण दुतर्फा जे आहे अनेक दुकानं सध्या सजलेली आपल्याला दिसत आहेत। कसं बरं चाललंय? बर, हे पहा अनेक दुकानं या ठिकाणी सजलेले दिसत आहेत। अनेक लोक सध्या जायकवाडी धरण पाहण्यासाठी आलेले आहेत। या साईडला पहा फोटोग्राफर आहे, वरती आहे, याही साईडला आहे आणि इकडे जायकवाडी धरण आपल्याला दिसत आहे। जायकवाडी धरणावरून
आपण पैठणचा परिसर सध्या पाहत आहोत। या साईडला ते गोदावरी नदी खाली जात आहे आणि इथून हे पैठण शहर आपल्याला दिसत आहे। जायकवाडीच्या मेन गेज आहे या ठिकाणी आपण चाललेलो आहे। या ठिकाणी मोठं गेट दिसत आहे आणि तिथून जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा माझा हा प्रयत्न राहणार आहे। जायकवाडी धरणाचे सध्या 18 दरवाजे हे अर्ध्या फुटाने सोडलेले आहेत। पाण्याचा हा मोठा विसर्ग आपल्याला वरूनच आपल्याला या साईडला दिसत आहे। अतिशय सुंदर असा हा परिसर आहे। अनेक लोक, अनेक शेतकरी लोक, अनेक सद्भक्त मला जोडलेले आहेत आणि त्यांना आज धरणाची पाण्याची पातळी किती आहे हे दाखवण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। आज पाण्याची पातळी जी आहे तुम्हाला खाली जाऊन मी दाखवत आहे। मागच्या वेळेस ज्यावेळेस मी आलो होतो हे गेज आहे पूर्णपणे पाण्यात नव्हते, पूर्ण उघडे होते। आता आपण हे जे गेज आहे त्या दिशेने वाटचाल करत आहोत, पाहत आहोत। आता इथे जे आहे 464 या गेजवरती दिलेला आहे। आज दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजीची ही अपडेट मी आपल्याला देत आहे। जायकवाडी धरणाचा एकूण साठा क्षमता ही 2909.041 दशलक्ष घनमीटर एवढी आहे, म्हणजेच 102.73 TMC एवढा जलसाठ्याची क्षमता आहे। एकूण आवक 15,867 क्युसेसनी आवक आहे। विसर्ग जो आहे मेन सांडव्याद्वारे 9,432 क्युसेसनी विसर्ग होत आहे। उजव्या कालव्यातून 600 क्युसेसनी विसर्ग होत आहे। आजच्या आणि एकूण विसर्ग जो आहे तो आहे 10,032 एवढा एकूण विसर्ग होत आहे आणि आज धरणाची टक्केवारी ही 98.57 इतकी आहे। मी या धरणावर याच्यासाठी येत असतो की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे जायकवाडी धरणातील अनेक स्थान आहेत आणि ते सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि ते पाण्याखाली गेल्यामुळे त्या स्थानाचं दर्शन आपल्याला होत नाही आणि किती वर्षानंतर होईल, कधी होईल हे आपल्याला माहित नाही। त्याचंही थोडस मनामध्ये वाटतं की आपल्या स्थानाला आपल्याला दर्शन होत नाही। पण एक आनंदाची गोष्ट ही आहे की या धरणामध्ये जलसाठा वाढल्यामुळे सगळे शेतकरी, सगळे कंपनीतील लोक, सगळे शहरातील खेड्यातील लोक हे धरणातील जे पाणी भरलेलं पाहून सर्व लोक आनंदी झालेले आहेत आणि ही आनंदाची बातमी देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आपल्याला गेज दिसत आहे। आपण पूर्णपणे हे जे काही धरण आहे ते पाहत आहोत। या साईडला मेन सांडवा आहे, पूर्ण दगडाने या साईडला बांधलेला आहे आणि जवळपास 10 किलोमीटरची ही भिंत आहे आणि 60 किलोमीटरची या धरणाची लांबी आहे, जे प्रवरा संगमच्याही पुढे जातं। अशा पद्धतीचं अति भव्य हे जायकवाडीचं धरण आहे आणि आपल्याला मी डाव्या कालव्याकडे गेलो होतो, उजव्या कालव्याकडे गेलो होतो आणि हा मधला जो काही स्पेस आहे तो मी आपल्याला सर्वांना दाखवत आहे। पुन्हा एकदा हे पुन्हा भरलेलं एवढं आपल्याला कधी दिसेल हे आपल्याला काही माहित नाही, त्याच्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद। आज प्रभाकर पवार तथा पवार गुरुजींचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर निश्चित लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि केवळ तुमच्या प्रेमामुळेच मी हा व्हिडिओ बनवत आहे। खरं तर मी महानुभाव पंथाचे, चक्रधर स्वामींचे, दत्तात्रय महाराजांचे, श्रीकृष्ण महाराजांचे हे दुर्मिळ स्थान दाखवण्याचं कार्य मी करत असतो, पण केवळ आपल्या लोकांना या धरणाची माहिती व्हावी, आजचा जलसाठा किती आहे हे दाखवण्यासाठी मी आलेलो आहे। सर्वांना पुन्हा एकदा दंडवत प्रणाम, धन्यवाद।